महाराज आपल्या परमार्थाचा प्रवास 3 टप्प्यात सांगतात. हे पहा, आता परमार्थाचे किती टप्पे करायचे, प्रवासाचे किती टप्पे करायचे गुरुजी, हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं. हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे जगामध्ये अशा काही गाड्या आहेत ते एका टप्प्यात पोहोचतात. अशा काही बस आहेत, म्हणजे जालन्यावरून बस निघाली की श्री क्षेत्र पंढरपूर, अशा काही गाड्या. पण काही गाड्या अशा आहेत तालुक्याच्या ठिकाणी थांबतात, तालुक्याच्या ठिकाणी थांबतात. पण काही गाड्या अशा आहेत गाव दिसले की उभा राहतात. गाव असो, ज्याच्या त्याच्या प्रवासाची कुवत, ज्याच्या त्याच्या प्रवासाला प्राप्त होणारी साधनं. पण जगद्गुरु तुकोबारांचा प्रवास आजच्या अभंगात फक्त 3 टप्प्यात दिसून येतो. फक्त 3 टप्प्यात. कोणते 3 टप्पे? पहिला टप्पा शूरतेचा आहे, दुसरा टप्पा धीरतेचा आहे आणि तिसरा टप्पा स्थिरतेचा आहे. म्हणजे संसाराचा त्याग करून आम्ही परमार्थाच्या रस्त्याला लागलो ही शूरता आहे. तो का म्हणे शूर झालो बाहेर आलो संसाराचा त्याग करून आम्ही परमार्थाच्या रस्त्याला लागलो ही शूरता आहे. शूरता आहे. आता परमार्थाच्या रस्त्याला लागलोत ना, आता मागच फिरणार नाही. हाचने माता न फिरे माघारी, माग फिरणार नाहीत ही धीरता आहे. धीरता आहे. आणि मागे न फिरल्यामुळं महाराजांना गंतव्य स्थान प्राप्त झालं. कोणतं? नाही भय चिंता तो का म्हणे, ही प्राप्त झालेली स्थिरता, ही प्राप्त झालेली स्थिरता आहे. असा 2-3 टप्प्यात आजचा अभंग आपल्याला पाहायला सापडतो. महाराज म्हणतात आम्ही परमार्थाच्या पथाला लागलोत ना, आता मागच फिरणार नाही. हाचीने माता न फिरे माघारी, आम्ही माग फिरणार नाही. मी अनेक वेळा सांगत असतो, नाही हेच सांगत असतो, मी अनेक वेळा सांगत असतो गुरुजी, मागं न फिरणं ही अनन्यता आहे. ही अनन्यता आहे. हे पहा, अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीचा समन्वय माणसाच्या जीवनात घडला की माणसाचे जीवन सुखी बनते. अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीमध्ये जर सन्मुखता निर्माण झाली की माणसाचे जीवन सुखी बनते. याच्या उलट अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीमध्ये जर विन्मुक्ता निर्माण झाली की माणसाचं जीवन दुःखी बनते. म्हणून जे जे तत्व अलौकिक आहे तिथंच आपलं जीवन अनन्य व्हावं, अनन्य व्हावं. मग तुम्ही म्हणताना अलौकिक काय? मी अनेक वेळा संबंधानं चिंतन मांडत असतो. मग तुम्ही म्हणताना अलौकिक काय? गुरुजी, तात्विक चिंतन जर केलं तर या जगात निखळ शुद्ध परमात्मा तत्वच अलौकिक आहे. या जगात परमात्मा तत्वच अलौकिक आहे. आणि उपाधी भेदानं विचार केला, उपाधी भेदानं, तर या जगात 3 गोष्टी अलौकिक आहेत. कोणत्या 3 गोष्टी अलौकिक? देव अलौकिक, संत अलौकिक आणि देवाचं नाम अलौकिक. या 3च गोष्टी जगामध्ये अलौकिक आहेत. देव, संत आणि नाम. मग बाकीच्या गोष्टी अलौकिक नाहीत का? अजिबात नाहीत. का? थांबा, अलौकिक सांगतो. अलौकिकच त्याला म्हणतात. कशाला? लौकिक जगाला जे कळत नाही, कळलं नाही, त्याला अलौकिक म्हणतात. 1. काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. 2. आणि पंचमहाभूतात जे अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात. 3. हे 3 निकष ज्या तत्वाला लागू होतात तेच तत्व अलौकिक, तेच तत्व अलौकिक. आता आपण 3 गोष्टी अलौकिक पाहिल्या होत्या. कोणत्या? देव अलौकिक, संत अलौकिक, नाम अलौकिक. या 3 गोष्टी अलौकिक का? आत्ताच पाहिलं. लौकिक जगाला तिघांचं महत्व कळालं नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. काळाची सत्ता तिघांवर चालत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये 3 गोष्टी अडकत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. आपण एक एक पाहू. अगोदर देव पाहू, नंतर संत पाहू, नंतर मग चुलता नाम पाहू. अगोदर चुलत्याचा फोन आलता माझा. अगोदर देव पाहू, नंतर संत पाहू, नंतर नाम पाहू. आता 3 निकष उचलायचे आणि देवाकडे आणायचे. म्हणजे लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पहिला निकष, लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं नाही, खरंच कळलं नाही. लक्ष्मण गुरुजी, देवाचं महत्व कळलंच असतं तर त्यावेळेला संत महात्मे घरी येऊन म्हणले, देवजा कोणी, देवजा कोणी, देवजा कोणी, देवजा कोणी, देवजा कोणी, देवजा कोणी, देवजा कोणी. आईला घरे पुसो, आईला आला घरे पुसो, आईला घरे पुसो.
वा देवग्या कोणी संत महात्मे घरी येऊन म्हणले देवग्या कोणी आणि लोक काय म्हणले देव न लगे. संत महात्मा म्हणले देवग्या कोणी आणि लोक म्हणले देव न लगे. असं का गुरुजी लौकिक जगाला देवाचं महत्वच कळालं नाही म्हणून आमचा देवा लौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देवा लौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही, नाही चालत. उलट हा काळ आहे का, हा काळच आमच्या देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी. म्या बोललेले तो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या आलविल्या प्राण हाले, जो जगात त्यांचा इतका म्याचे नेहमीला साता काळोग्रासे तसे भूता. म्हणजे काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देवा लौकिक. चला लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं नाही म्हणून देवा लौकिक. काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देवा लौकिक. आणि तिसरा निकष हे जरी नाही काल. तिसरा निकष हातात आठवलं. पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही. एकदा टाळी वाजवा. पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही म्हणून आमचा देवा लौकिक. पंचमहाभूतात देव अडकत नाही. पंचमहाभूत कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतात देव अडकत नाही. या पंचमहाभूतात देव ते गडबडीत आलो. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे. कसा देव अडकन ओंकार दादा पंचमहाभूतात देव नाही अडकत. पंचमहाभूतात का अडकत नाही? उलटी पंचमहाभूतच आमच्या देवानं निर्माण केलेत आणि देव कशाला त्याच्यात अडकन? एकल्यानं कंट्याचे म्हणून येणे केले निर्माण 14 भुवन गगन चंद्र सूर्य मेघ तरंग पंचमहाभूत भौतिक भिन्न भिन्न हो ऐसा लागव्या माया सूत्रधारी ऐसा लागव्या माया सूत्रधारी. ही पंचमहाभूतच भगवंतानं निर्माण केलेत आणि देव कशाला पंचमहाभूतात अडकन नाही अडकत. ते गुरुजी ज्ञानोबराय म्हणले एकदा ह्या आकाशाला लपाछुपी खेळ वाटली. ह्या आकाशाला लपाछुपी खेळ वाटली. ज्ञानोबराय म्हणले कोणाला काय वाटतं सांगतात हो ना. हे आकाशाला लपाछुपी खेळ वाटली. आता खरंच सांगा गुरुजी आकाशानं लपायचं कुठं? बरोबर आहे का नाही? म्हणजे कारण ज्याच्या आड लपायचंय तो त्याच्यापेक्षा व्यापक तर पाहिजे ना. पण आकाशापेक्षा व्यापक तर काहीच नाही. मग आकाशानं लपायचं कुठं ते सांगा. तर 14 अध्यायात ज्ञानोबराय म्हणले हे आकाश आहे का, हे आकाश सुद्धा भगवंताच्या आड जाऊन लपत आहे. नभ तुझं माझी खेळी लपाछपी ज्ञानोबराय म्हणतात. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही. उलट विश्वाच्या रूपानं आमचा देवच नटलेला आहे. देव नटला नाना परी नटलेला आहे. बरं का नाही नटणार? नटधारी तो कामाने नटदारी तो कामाने नटदारी तू कामने नटदारी तू कामने नटदारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवळे नवल केवळे भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी ब्रह्मचारी नवल केवळे नवल केवळे नवल केवळे
तुका म्हणे नटधारी विश्वाच्या रूपानं परमात्म्यात दटलेला आहे म्हणजे पंचमहाभूतात देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. ठीक आहे चला. लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवा चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि पंचमहाभूतात देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. ठीक आहे. देव अलौकिक कळाला. आता देवाला थोडं मागं घ्या. घेतलं. आता आमच्या संतांना पुढे घ्या. म्हणजे जसा देव तसेच आमचे संत आणि जसे संत तसंच नाम. आता तिन्ही निकष उचलायचे आणि आमच्या संतांकडे आणायचे. म्हणजे लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. आणि पंचमहाभूतात संत सुद्धा अडकत नाही म्हणून संत अलौकिक. पहिला निकष लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही. खरंच कळालं नाही. अहो लोकांना जर संतांचं महत्व कळालंच असतं तर त्या काळातील लोकांनी संतांना त्रास दिलाच नसता. महत्व कळालं असतं तर. ज्ञानोबाऱ्यांना कमी त्रास दिला का लोकांनी? तुकोबाऱ्यांना कमी त्रास दिलाय का? नाथ महाराजांना कमी त्रास दिलाय का? आता मला तरी कमी आहे का? मी सांगत नाही कोणाला बारीक सारी गोष्ट महत्वच कळत नाही म्हणून संत अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. जशी काळाची सत्ता देवा चालत नाही तशी आमच्या संतांवर सुद्धा चालत नाही. नवे जसा काळ देवाच्या घरी काम करण्याचा ठेवलेला गडी आहे का तसाच आमच्या संत. काळ गुलाम करी सरा काळ गुलाम सलाम करी काल गुलाम सलाम करी काल गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे म्हणजे काळाची सत्ता संतांवर चालत नाही. आणि तिसरा निकष पंचमहाभूतात संत सुद्धा अडकत नाही. जसा देव पंचमहाभूतात अडकला नाही तसे संत सुद्धा अडकत नाही. नवे आपल्याकडे असा इतिहास आहे. उलट या पंचमहाभूतांवरतीच आपल्या संतांनी विजय मिळवलेला आहे. या पंचमहाभूतांवरती म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश म्हणजे पृथ्वी तत्वाला पृथ्वी भूताला माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी जिंकलेलं आहे. म्हणजे समाधी ज्ञानोबाऱ्यांनी आपला देवस्फूर्ती तत्त्वहित केलेलं आहे. ज्ञानदेवे घेतलेले दान हृदय धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदो. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबाने जिंकला पृथ्वी. दुसरं आप म्हणजे पेट्रोल पाणी. इथे गाडी टाकलं होतं पंपा म्हणून आठवलं. आप म्हणजे पाणी नुसतं पाणी कळूलाच नाही होत. आप म्हणजे पाणी या तत्वाला शांती ब्रह्म नाथ महाराज जिंकलं. पाणी तत्वाला म्हणजे नाथ महाराज गंगेच्या परात उतरले. पाणी लगेच पाणी. नाथ महाराज गंगेच्या परात उतरले खाली उतरले शरीर पाण्यात विसर्जित केलं. पाणी तत्वाला आमच्या नाथ महाराजांनी जिंकला. चला तिसरं तेज या तत्वाला चित्काला मुक्ताबाईंनी जिंकलं. मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी. तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकला. चला चौथं वायू या तत्वाला श्री संत जनार्दन स्वामीने जिंकलं. जनार्दन स्वामीने आपला देवच वायू तत्वात विसर्जित केलेला आहे.
पृथ्वी तत्वाला ज्ञानोबा जिंकलं, पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं, तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकलं, वायू तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं आणि शेवटचं आकाश तत्वाला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी जिंकलं. अनुरेलुया प्रयाण काळी देवे विमान पाठविले, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले, कळीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले, मानव देहाचे मुनी निजधामा गेले, निजधामा गेले, निरामने सकळ संत दोषविले, निरामने संत दोषविले, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जयाजी स्वामी सद्गुरु तुकया दातारा, दातारा. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलेच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निज धामा गेले. म्हणजे आकाश तत्वाला जगद्गुरु तुकोबारांनी जिंकलं. म्हणजे मला मुद्दा मांडायचा, पंचमहाभूतात संत सुद्धा अडकत नाही म्हणून संत अलौकिक. ठीक आहे, चला आता संत अलौकिक कळाले. आता घ्या संतांना माग, आता नामाला पुढे घ्या. जसा देव तसेच आमचे संत, जसे संत तसंच नाम. आता आपण अभंगात येऊ. आता तिन्ही निकष उचलायचे, देवाच्या नामाकडे आणायचे. म्हणजे लौकिक जगाला नामाचं महत्व कळालं नाही म्हणून नाम अलौकिक, काळाची सत्ता नामा चालत नाही म्हणून नाम अलौकिक, आणि पंचमहाभूतात नाम सुद्धा अडकत नाही म्हणून नाम अलौकिक. पहिला निकष, लौकिक जगाला नामाचं महत्व कळलं नाही, खरंच कळलं नाही. आपल्याला जर देवाच्या नामाचं महत्व कळालं असतं तर आपण देवाचं नाव घेतलं असतं, पण आपण कीर्तनात घेत नाही. तो आज महत्व कळत नाही म्हणून नाम अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता नामावर चालत नाही. म्हणजे काळाची सत्ता जशी देवावर चालत नाही, जशी आमच्या संतांवर चालत नाही, तशी नामावर सुद्धा चालत नाही. ते ज्ञानोबाचं अभंग गुरुजी लक्ष्मी गुरुजी ज्ञानोबा म्हणतात बघा, सगळं संपून जाईल पण देवाचं नाव नाही संपणार. 4 खाणी सांगितल्या ज्ञानोबारांनी, अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज आटे, हरिनाम ना आटे ते बरवे. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम ना आटे ते बरवे. रखमा देवराचे नाम ना आटे मोठे युगे. आडनाव रखमा देवराचे नाम ना आटे युगे गेली पूर्व विटे असे. हो, म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, सगळं संपून जाईल, देवाचं नाव नाही संपणार. का? नित्य टिकणार आहे. ते म्हणतात ना, संपूर्ण जगाव भाजप हे काळाची सत्ता आहे. सॉरी, संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे, देवाच्या नामावर गडबडीत आलं. संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे, देवाच्या नामावर नाही. अवघाचे आकार ग्रासियला काळी एकाचे निराळे हरीचे नाम. म्हणजे काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नाम अलौकिक. पा चला, दुसरा निकष संपला. आणि तिसरा निकष म्हणजे पंचमहाभूतात नाम सुद्धा अडकत नाही. जसा देव पंचमहाभूतात अडकला नाही, जसे संत अडकले नाही, तसं नाम सुद्धा अडकत नाही अडकत. उलट आपल्याकडे असा इतिहास आहे, देवाचं नाव संजू गुरुजी या पंचमहाभूतापेक्षा व्यापक आहे देवाचं नाव. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पूसे निवृत्ती सिद्धारे, ज्ञानदेव
हरि मुझे मन 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 वा जसं देवाचं नाव आकाशपेक्षा व्यापकी आणि ते नाम मुखात असल्यामुळे आवाज सुद्धा आकाशाला गवसणी हाणणार आहे. आवाज सुद्धा आकाशाला गवसणी मारणार म्हणजे गगनाऊने वाढ नामाई. चला म्हणजे देवाचं नाव पंचमभूतात कसं अडकत नाही. पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट व्यापकी, पाण्यापेक्षा तेज 10 पट व्यापकी, तेजापेक्षा वायू 10 पट व्यापकी, वायूपेक्षा आकाश अनंत पटीने व्यापकी ना आकाशापेक्षाही म्हणजे गगनाऊने वाढ नामाई. म्हणजे नाम पंचमभूतात अडकत नाही म्हणून नाम अलौकिक. ठीक आहे चला. देव अलौकिक कळाला कळाला, संत अलौकिक कळाले कळाले, नाम अलौकिक कळालं जाऊ दे हो म्हणा टाइम नाही कळालं. आता आपलं जीवन एकतर देवाशी एकतर संतांशी आणि एकतर नामाशी तिघाशीच अनन्य व्हावा. का? कारण या तीनच गोष्टी अलौकिक आहेत. तीनच गोष्टी अलौकिक आहेत आणि या तिघाशी जीवन अनन्य झालं तरच जीवन सुखी बनते. सुखी बनते. बर महाराज समजा आम्ही जर या तिघाशी आमचं जीवन अनन्य नाहीच केलं समजा तर आमचा तोटा. समजा जर या तिघाशी जीवन अनन्य नाही केलं तर कोणाशी? सासरवाडी झालं देवाशी संतांशी आणि नामाशी. देवाशी संतांशी नामाशी. जर तिघाशी जीवन अनन्य नाही केलं तर आमचा तोटा. एक एक तोटा सांगतो मग आपले एक एक तोटा सांगतो. गुरुजी जर देवाशी जीवन अनन्य नाही झालं देवाशी तर पहिला तोटा आहे पचतेला खाणे 84 पचतेला खाणे 84 विसरली तया पुढे झाली आणि विसरली तया पुढे झाली आणि विसरली तया बोलताली हानी विसरली तया बोलताली हानी पचतील कानी पचतील कानी नवऱ्याची त्यांच्या कृपादाने त्याचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्याचा विस्तारू पचतीला कानी पचतीला कानी 84 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसरली तया थोर झाली हानी पचतेला खाणे 84च्या. जर देवाशी जीवन अनन्य नाही झालं तर 84च्या खाणी भोगावं लागायचं आणि पहिला तोटा आहे. बरं ठीक आहे पहिला तोटा कळाला. बरं महाराज संताशी जीवन अनन्य नाही झालं दुसरा तोटा. तो कोबारा म्हणजे जर संताशी जीवन अनन्य नाही झालं तर आपला उद्धारच होणार नाही. उद्धाराचे ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संतांची उद्धार होणार नाही आपला. हा दुसरा तोटा आहे. बरं ठीक आहे दुसरा तोटा कळाला. बरं महाराज आणि नामाशी जीवन अनन्य नाही झालं तिसरा तोटा. तो कोबारा म्हणजे नामाशी जीवन अनन्य नाही झालं तर आपल्यासारखे पापी आपणच राहू. तो कोबारांच्या अगोदर माऊलीच बोलले नामास विनमुख तो नर पापिया. म्हणून तिघाशी जीवन अनन्य झालं पाहिजे. नाही झालं तर तोटा आहे. बरं ठीक आहे आता आपण एक काम करू. आपण तुकोबारांना विचारू महाराज तुम्ही कोणाशी जीवन अनन्य केलं? तुम्ही कोणाशी अनन्य केलं? गुरुजी आपले तुकोबार म्हणले आम्ही जीवन तिघाशी अनन्य केलंय. देवाशी संतांशी आणि नामाशी. ठीक आहे देवाशी कसं अनन्य केलं? एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती हे आमचं जीवन देवाशी अनन्य. आणि दुसरं संतांशी तर पहिल्यापासूनच आहे. काय सांगू आता संतांच्या उपकार हे जीवन संतांशी अनन्य. आणि नामाशी गोविंद गोविंद
मंगलिया छंद म्हणजे आम्ही जीवन नामेशानन्य केलं किंवा एक गावी आम्ही विठोबाचे नाम आम्ही जीवन नामाशानन्य केलं. बरं ठीक आहे, तिघाशी अनन्य जीवन केलं. तुकोबा आहे. आता तसं नका सांगू. मग आजच्या अभंगात कोणाशी अनन्य केलं ते सांगा, म्हणजे पुढे जायचा रस्ता कळेल. आजच्या अभंगात कोणाशी अनन्य केलं? नामाशी, संतांशी, देवाशी. आजच्या अभंगात तुकोबा म्हणले आम्ही जीवन देवाशी अनन्य केलं. देवाशी कसं अनन्य केलं? आम्ही जीवन देवाशी कसं अनन्य केलं? वर्णन तुकोबा अभंगाच्या पहिल्याच्या. हाचीने
गावात संपतोय तिथून तुमच्या दोघांचा खर्च चालू व्हायला. आता वर किती चालू आहे. एकदा पुन्हा टाळी वाजून स्वागत करू. असं हा आजची नेम आता न फिरी माघारी. हो. नाही ना अहो खरंच ना देहभावच हरपून चाललाय तो. नाही खरंच वस्तुस्थिती जेवढं पाठ केलं आजचे नेम आता न फिरी माघारी. महाराज म्हणले आम्ही जीवन देवाशाने केलं. परमार्थाचा रस्ता लागलोत ना गुरुजी आता मागच फिरणार नाही. आजची नेम आता न फिरी माघारी. आम्ही मागं फिरणार नाही मागं फिरणार नाही. पण काय करावं परमार्थाच्या रस्त्याला लागलं लोक मागं फिरतात बघा. मागं फिरतात का मागं फिरतात माणसं. श्री गुरु पद्मकर बाबा 3 कारण सांगत असतात. पद्मकर म्हणत असतात गुरुजी पहिलं कारण आहे परमार्थाच्या रस्त्याला लागल्यावर संसार माणसाला मागं वडितो. एक पहिलं कारण संसार माणसाला मागं वडतो. दुसरं कारण परमार्थात आल्याच्या नंतर मनुष्य उतावळा झाला किंवा कंटाळा की मागं फिरतो 2. आणि तिसरं कारण म्हणजे परमार्थात आल्याच्या नंतर लोकांनी निंदा केली आणि ती ऐकली की मनुष्य मागं फिरतो 3. या 3 कारणामुळे मनुष्य मागं फिरतो बघा परमार्थाच्या रस्त्याला लागलं. पहिलं कारण संसार माणसाला मागं वडितो बघा. मी अनेक उदाहरण देतो असं संसार कसं मागं वडतो. मी अनेक उदाहरण देतो. कधी कधी काय होतं बघा कीर्तनाला लवकर जाण्याचा योग येतो. कधी कधी लवकर जाण्याचा योग येतो. एका ठिकाणी थोडं लवकर गेलो आणि गेल्याच्या नंतर गुरुजी एक आजोबा होते 65-70 वर्ष वय असेल त्यांचं. मग घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर जिहारी वगैरे घातला आणि बसलो. बसल्याच्या नंतर त्यांनी आवाज दिला पाणी घेऊन या रे. म्हणजे वजन होतं ते. आवाज दिला पाणी घेऊन या. मग ते पाणी पाणी येऊस तर काय बोलावं म्हणून मी आपला सहजच म्हणून गेलो. माझ्या काय ध्यानी नाही म्हणी नाही आपल्या काय आपला सहजच म्हणलं बाबा बंगला लयच भारी बांधला. बंगला भारी बांधला म्हणलं की म्हाताऱ्यानं चालू केलं बोलायला. मग म्हातारं म्हणलं महाराज फुकट नाही. हा या संसारासाठी हाडाची रात्रीचा दिवसाची रक्ताचं कोणाला सांगायचं ग्राउंड पाठवायचं म्हणजे असं म्हणतायत ना माझं वागवण असं केलं तसं केलं. मात्र लागलं मात्र तेवढं थांबलं नाही. मात्र पुन्हा काय म्हणलं माहिती का. मात्र म्हणलं महाराज मी म्हणून घरची भाजी भाकर खाते. मी म्हणून मी मरू द्या पुढचं तुम्हीच बोला. हो तसं म्हणलं. सुनबाई तिथं पाणी घेऊन आली पण ते सुनानं ऐकलं तसं म्हणलं. म्हातारं सुनबाई म्हणली महाराज आमचं म्हातारं म्हणतंय का तेच खरं आहे. आमचं म्हातारं आहे आज म्हणून आम्ही भाजी भाकर खायलो. आमचं म्हातारं जिवंत आहे म्हणून भाजी भाकर खायलो. आमचं म्हातारं मरू द्या रोज गुलाबजाम खाणार आहे. तसं हो ना तसं म्हणलं की तापलं ते. तसं मला बोलली सून मला आणि महाराज देखत इथं राहतच नाही. मला इथं राहायचंच नाही. म्हणलं कुठं जायचं म्हणजे तुमच्या संघच यायचं ना आता कुठं जायचं म्हणलं चला आळंदीला इना पारा घ्यावं लागेल म्हणलं मठात. हो घेतो मला सुविधा सकाळी 2 तास आणि रात्री 2 तास विना पारा घ्यावा लागेल. सुविधा सकाळी 5 वाजता आंघोळीला गरम पाणी 6:30 वाजता चहा 8 वाजता नाश्ता दुपारी 11 वाजता जेवण पुन्हा सायंकाळी 5 वाजता चहा पुन्हा संध्याकाळी 7 वाजता जेवण. दर महिन्याला आंघोळीचे साबण कपड्याचे साबण निरमा फुकट. दुखायला लागलं गोळ्या औषधं फुकट. दर वर्षाकाठीच्या ड्रेस फुकट. आहे का कोणी असलं तर कोणी घेऊन जायला लगेच. हो असू दे. तसं म्हणलं मात्र माझ्यासोबत निघाला आळंदीला निघाला. अंकर दादा 2 महिने मात्र मठात राहिला आळंदीत. 2 महिने मठात राहिले. आता मला सांगा म्हाताऱ्यांना संसार सोडला का नाही सोडला. मात्र परमार्थाच्या रस्त्याला लागला का नाही लागला. पण संसार कसा माणसाला मागवडीतो बघा. पावणत असतात संसारातले लोक म्हणजे बोरीच्या काठ्यावानी आहेत. बोरीच्या काठ्यावानी म्हणजे बोरीला 2 प्रकारचे काठे असतात. एक उभा एक आडवा. संसारातले लोक तसे म्हणजे 2 महिने मात्र मठात राहिलं आळंदीत. आणि कसा घरच्याला नंबर भेटला मग कसा युट्यूबला पाहिला असेल मला जाऊ कसा नंबर भेटला कसा नाही. 2 महिन्यानं फोन आला घरून. 2 महिन्यानं फोन आला आणि फोन कोणी केला माहिती का उभ्या काठ्यानं. उभा काटा आला लक्षात कोण करेक्ट वा टाळ्या वाजवा. हां एवढ्या नका. ओ उभा काटा म्हात्रीनं फोन केला. म्हात्री म्हणली आमच्या इथे आहेत का असं म्हणली.
मी म्हणलो आहेत ना, द्या बरं त्याच्याकडे फोन. म्हाताऱ्याकडे मोबाईल नेऊन द्यायला गेलो. म्हणलं बाबा फोन. म्हातारं म्हणलं फोन फेकून दे. ते तापून आलं ना घरून, फेकून दे म्हणला फोन. आणि तिकडंच म्हातारीनं ऐकलं फेकून दे म्हणलं. म्हातारी म्हणली काही म्हणा महाराज पण त्याच्याकडे फोन द्याच. म्हातारं फेकून दे फोन. म्हातारी काय म्हणा महाराज पण त्याच्याकडे फोन द्याच. म्हातारं फेकून दे फोन. आता काय ताप झाला. मी आग्रह केला म्हणलं बाबा काही म्हणा पण 2 शब्द बोला. 2 शब्द बोला. म्हातारीनं आग्रह धरला. लक्ष्मण गुरुजी मी म्हाताऱ्याकडे मोबाईल नेऊन देऊस तर तितक्या आग्रह करून म्हाताऱ्याकडे मोबाईल द्याला ना, पण म्हाताऱ्याकडे मोबाईल नेऊन देऊस तर तितक्याच टायमात इकडं घरी उभ्या काट्यानं फोन आडव्या काट्याकडे द्याला. किती वेळात नुसतं मी म्हाताऱ्याकडे मोबाईल नेऊन देऊस तर गुरुजी इकडं घरी उभ्या काट्यानं फोन आडव्या काट्याकडे द्याला. आडवा काटा म्हणजे करेक्ट नातू. नातवाकडे फोन द्याला. नातवाकडे फोन द्याला. मग म्हातारी फोन घेतला. म्हातारा तापून म्हणलं निघून काय बोल. त्याला वाटलं उभा काटाची. म्हातारा वाटलं म्हातारीची तापून म्हणजे काय. तसं म्हणलं इकडून नातवायचा कावळा झाला ना. नातवायचा कावळा झाला. नातू म्हणले आजोबा घरी कधी येणार आहे तर असं असं कावळा ऐकला. गुरुजी कावळा ऐकला आणि म्हातारा रडच. उद्याच येतो म्हणलं. जे तापासून गेलंय आता जमला नाही आवाज. जे तापासून गेलंय तर मला म्हणलं होतं आज मी येणार आहे डावरगाव, पण आज मी चमका नाही. हो मला मुद्दा तो नाही मांडायचा. माझा मुद्दा लक्षात. मला मुद्दा मांडायचा. म्हाताऱ्यानं संसार सोडला का नाही सोडला. परमार्थाच्या रस्त्याला मात्र लागलं का नाही लागलं. पण मात्र पुन्हा मागं फिरलं. खरंच सांगा मात्र मागं फिरलं का संसारानं ओढलं. संसारानं मागं. परमार्थाच्या रस्त्याला लागल्यावर संसार माणसाला मागं वळतो. तो कोबराय म्हणले ते मात्र मागं फिरला असेल पण मी फिरणार नाही. हाचीने माता न फिरे माघारी. येणे सोसे मन झाल्या बरी. 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 परत माघारी येत नाही. माघारी येत नाही. परत माघारी येत नाही. परत माघारी येत नाही. येणे सोसे मन झाल्या परत माघारी येत सोसे मन झाल्या बरी. परत माघारी येत नाही. परत माघारी येत नाही. परत माघारी येत नाही. येणे सोसे मन झाले हाव बरी परत माघारी. म्हणजे मला मुद्दा मांडायचा. परमार्थाच्या पथाला लागलो आता मागं फिरणार नाहीत. हाचीने माता न फिरे माघारी. तो कोबारा म्हणतात ना परतेचे ना मागे मोह निष्ठुर झालो अंगे म्हणून केली सांडी. म्हणून हाचीने माता न फिरे माघारी. आम्ही मागं फिरणार नाही. का फिरणार नाहीत. बैसले शेजारी गोविंदाचे. आम्ही गोविंदाचे शेजारी बसलो. गोविंदाचे शेजारी. गोविंदा पिक्चर होता गोविंदा नाही. गोविंदाचे शेजारी म्हणजे भगवंताच्या शेजारी. भगवंताच्या शेजारी म्हणजे नेमकं सुखाचे शेजारी पौडेन. सुखाचे शेजारी पौडेन. सुखाचे शेजारी पौडेन. तुका म्हणे मग नहे वृत्तीवरी. 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 सुखाचे शेजारी पहुडे. सुखाचे शेजारी पहुडेला. शेजारी पहुडेला. तुका म्हणे मग निवृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडेन. सुखाचे शेजारी एक. पौडेन गादी. शेज म्हणजे गादी अर्थ होतो. सुखाचे शेजेवर एक आणि शेजारी म्हणजे बाजूला आणि शेजारी पौडेन म्हणजे गादीवर. म्हणजे तुकोबारा म्हणले आम्हाला झोपण्याकरता गादी सुद्धा सुखाचीचे. म्हणजे सुखाचे शेजारी पौडेन आहेत ना. काय काय गाद्या मी आणि कोणाला सांगत असतो. काय काय गाद्या आहेत तशा आहेत. हा ते तिकडे चालू म्हणजे ते सुखाचे शेजारी पौडेन. शेजारी म्हणजे बाजूला होत.
म्हणजे आम्हाला झोपण्याकरता गादी सुखाची म्हणले, गादी सुखाची आहेत नाही काय काय गाद्या तशा अवकाशात. आम्ही साताऱ्याकडे गेलो कीर्तनाकडे गेलो, साताऱ्याला गेलो तर तिथे एक नाना आहेत बघा, त्या नानाकडे आरामाला गेलो. पहाटे 3 वाजता पोहोचलो होतो आम्ही. 3 वाजता पोहोचल्याच्या नंतर नानांना फोन केला, म्हटलं नाना आराम करायचा होता. ते म्हणले वारकऱ्याचंच घर आहे, तू मसणे आणि कोण असणे, सकाळ धरणं चालते ती, तू मसणी झोपा नाही काय नाही, नुसते फिरते ती वैच पडाय गादी, वैच पडाय गादी. मग हिवाळ्याचे दिवस होते, मी म्हणलं पांघरायला द्या, पांघरून द्या. झोपा बापा आणि पांघरून अरे पांघरायला द्या ना म्हणलं नाना हिवाळा आहे, झोपा बापा. आणि म्हणलं पांघरायला झोप मध्ये झोपा मध्ये. ते म्हणले पांघरायची गरजच नाही, तुम्ही झोपा. म्हणलं काय कमा झाली भाऊ. मी त्या गादीवर झोपलो. लक्ष्मण गुरुजी 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी गरम होऊ लागली, गादी अशी गरम. बरं गरम बी नाही, त्या गादीला असं आडवं लाटणं होतं, लाटणं बेलणं. ते झोपल्याच नाही पाठ चोळायचं गादीवरच, त्या गादीला सिस्टीम. बरं पाठ चोळीत नव्हतं, जिथे दुखत जास्त दाबायचं ते बेलणं. म्हणलं काय गादी बापाई, हो ना काय काय. आपण 5 मिनिटाला तर झोपत लागली. मग त्यांची तर आरामाची व्यवस्था असते. मग पुन्हा मी उन्हाळ्यात गेलो तर नानाला फोन केला, म्हणलं नाना ते म्हणले आमासनी माहीत आहे तुम्ही आरामासनीच आलाय, ते नाही ओळख वाईच झोपाय गादी. मी म्हणलं त्या गादीवर नका, मी खाली फरशी झोपत होईला, पण त्या गादीवर नका. ते म्हणले झोपा, झोप म्हणजे झोपा म्हणले. आता काय करवा जरा हट्टन बोल आग्रह. मी त्या गादी झोपलो लक्ष्मण गुरुजी. 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी गार पडू लागली. मी म्हणलो काय गादी बापा ही, हो ना हिवाळ्यात गरम, उन्हाळ्यात गार, पावसाळ्यात कमी काही गेले ना पावसाळ्यात. हो हिवाळ्यात जेव्हा गेलो तेव्हाच बोला त्याला बरं कशाला बोलायचं. आता पावसाळ्यात सीझनच मध्ये असतं कुठं फिरवायला बरोबर. मग मी त्याला मी म्हणलं ना ही गादी किती रुपयाची बरं, हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात गार, ही गादी किती रुपयाची आहे. त्या गादीची किंमत त्याने मला 3 लाख. जाऊ द्या घ्यायच्या टायमाला फोन करा, मी विचारी आता पक्क काय आठवणं सांग असं दे. मी त्याला म्हणलं ना काय मजा बाबा एवढी गादी तुम्हाला झोपायला. ते मला म्हणले कशाची मजा, गादीच मोठी, मी जागाच असतो, मला डोळ्यात नसतो. हो ना बऱ्याच लोकांना असं त्याला गाद्यात मोठायला त्याला झोपत नाही तो. पण तुकोबारांना विचारून पाहा, तुकोबारा जशी गादी सुखाची तशी झोप सुखाची का गुरुजी. तुकोबारा म्हणले जशी गादी सुखाची तशी झोप सुखाचीच. कशी सोक्या मेने झालो का शून्य सारोनी ते सुखे मेने झालो का शून्य सारोनी ते त्रिकूट शिकारी का दान मिळे आईते. हो त्रिकूट शिकारी का दान मिळे आईते. सोके मेने झालो का शून्य सारोनी ते सोके मेने झालो का शून्य सारोनी ते सोके मेने झालो का शून्य सारोनी ते सोके मेने झालो का. सुखे मेने झालो का शून्य सारोनी ते सुखे मेने झालो का. त्रिकूट शिकारी का दान मिळे आई ते सुखे मेने झालो का शून्य सारोनी ते सुखे मेने झालो का. त्रिकूट शिखरी गा दान मिळे आईते सुखे मेने झालो का शून्य सारोनी ते सुखे मेने झालो का. सोक्या मेने झालो का शून्य सारोनी ते बघा गादी सुखाची, झोप सुखाची. बरं ठीक आहे, झोप झाली का तुको बरं झाली ना.
आंघोळीला चला, आंघोळीला चला. आंघोळीला पाणी, आमच्या तुकोबाऱ्यामध्ये आंघोळीला पाणी सुद्धा सुखाचंच आहे. आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदेचे अंगे आनंदेचे आनंदाचे डोळे आनंद तरंग. आनंदाचे डोळे आनंद तरंग. बघा, गादी सुखाची, झोप सुखाची, आंघोळीला पाणी सुखाचं, आनंदाचा डो म्हणजे सुखाचा. बरं ठीक आहे, आंघोळ झाली आणि चला कपडे घ्या, कपडे घ्या, आंघोळ झाली कपडे. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सुख ल्यालो म्हणजे सुखाचेच कपडे ल्यालो आणि सुखाचेच अलंकार ल्यालो. पा, गादी सुखाची, झोप सुखाची, आंघोळीला पाणी सुखाचं, कपडे सुखाचे. बरं ठीक आहे, कपडे घातले, जेवायला बसा, नेऱ्या करायला बसा, खायला तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू. बघा, खायला लाडू आनंदाचे. काय जीवन आहे पा बरं. जाऊ द्या, मला सांगा भाऊ, आंबट खाल्लं ढेकर कसं आहे तू. आंबटच बरोबर. तसं तुकोबाराने आनंदाचे लाडू खाल्लेत, ढेकर सुद्धा आनंदाचाच दिला आमच्या तुकोबाराने. त्याची येतात ती ढेकर आनंदाचे हरिहर. तुकोबाराने ढेकर सुद्धा सुखाचाच दिलाय. काय जीवन आहे पा बरं तुकोबारांचं आमच्या. गादीपासून ते ढेकर देण्यापर्यंत जीवन सुखी. तुला स्पष्ट बोलू का. तसा विचार केला ना गुरुजी तर काय होतं आमच्या तुकोबारांकडे महाराज. जाऊ पुढती भिके कुत्री घर राख. काहीच नव्हतं पण काय जीवन सुखानं भरलेलं आहे. पण स्पष्ट बोलतो, आज आपल्याकडे सगळंच आहे पण आपण सुखी नाही. आज आपल्याकडे सगळंच आहे पण आपण सुखी नाही. आणि माणसाला जगण्याकरता लागत तरी काय. काय लागत आहे. अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. नाही, या दोन करता वाढत मोबाईल चार्जरच काय. बरं जाऊ द्या, पुढचे घेत नाही आता. अन्न, वस्त्र, तीनच घेतो. हा, आज आपल्याकडे सगळंच आहे पण आपण सुखी नाही. खरं सांगा, आज का आपल्याला अन्नाची कमी आहे सांगा बरं. काहीच कमी नाही पण आपण सुखी नाही. एवढं लॉकडाऊन पडलं 2-3 वर्ष, खरं सांगा खाण्या वाचून कोणी मिळलंय का. कोणीच मिळलं नाही. आज बी प्रत्येकाच्या घरात गुरुजी 2-2 वर्ष पुरण एवढं अन्नधान्य आज आहे. पण अन्नाची आपल्याला काय कमी नाही पण आपण सुखी नाही. हे तेवढंच सत्य. मला सांगा भाऊ, तुम्ही सांगा, या 20 वर्षात, या चालू 20 वर्षात तुमच्या असं का नाव आले का ऐकायला की आमक्या आमक्या गावाला आमक्या आमक्याची बायको खाण्या वाचून मिली म्हणून आलं का ना. खाऊन खाऊन मिली म्हणून आला असं नाही, बरोबर आहे का. पण खाण्या वाचून मिली म्हणून नसतं आलं. पण एक बोलू का, आमच्या तुकोबारांची पत्नी खाण्या वाचून मेलेली. स्त्री कान्ना न करता मेली दुष्काळी आटीला. तुकोबारांची पत्नी महाराज अन्न वाचून मेलेली. आज काहीच कमी नाही अन्नाची पण आपण सुखी नाहीत. हे तेवढंच सत्य. अन्न, दुसरी गरज वस्त्र. आज वस्त्राची काय कमी, काहीच कमी नाही. ओंकार गुरुजी
विचारून पाहिलं पण सुखी नाहीत आपण. आता आमच्या गावात जुने लोक आहेत ना ते अजून सांगतात बघा. आता तुमच्या परिसरात काय माहीत नाही पण आमच्या गावात गुरुजी जुने लोक आहेत ना समजा त्यांचं वय आता 20-22 वर्ष असेल अशी आपले सॉरी हे 95-100 अशी 95-100 वयोगटातले अजून जुने लोक ते अजून सांगतात. ते म्हणतात त्यांच्या लहानपणी असं सांगतात तिघा भावात चौघा भावात एकच शर्ट असायचं म्हणतात. जुने लोक अजून सांगतात आमच्या गावात तिघा भावात चौघा भावात एकच शर्ट असायचं. परिस्थिती तशी होती. आज काय कपड्याची कमी आपल्याला सांगा बरं. काहीच कपड्याची कमी नाही पण आपण सुखी बी नाहीत हे तेवढं सत्य. आपण सुखी पण नाही. आपल्या कपड्याच्या बाबतीत जाऊ द्या या बायाच्या साड्याच्या बाबतीत तर तुम्ही विचारच करू नका. शपथ इतक्या साड्यात मार द्यायच्या. खरं सांगा बघा खोटं बोल नका. या मानपात खोटं बोलल्यावर गुडघे दुखत येत. खरं सांगा कपाट उघड पडत नाही साड्या अंगा बका इतक्या साड्यात मारा द्यायच्याकडे. अहो समजा ह्या जर गेल्याच ह्या दिंडीत आता मला बोलू द्या. मला दिंडीत मला बोलवता द्या ना. थांबा ना मला दिंडीत मानायचंय. हो आता जाताना 100 देऊन पाय पडा त्या बी द्यायच्या नाही पण तेव्हा काय भाई म्हणतात मग आम्ही तर पैसे आणले नाही मी मनी घेतो. हो या जर दिंडीत गेल्या तर 30 दिवसात सगळं 60 जरी साड्या नेल्या तरी 10 साड्या घरी तशाच राहत्या इतक्या साड्या. असं मला सांगायचं. म्हणजे वस्त्राची काहीच कमी नाही, अन्नाची कमी नाही, वस्त्राची कमी नाही आणि निवारा तर पाहिलोत ना आपण. काय घरच आज पाहण्यासारखी. आज आपल्याकडे सगळंच आहे पण आपण सुखी नाही. पण आमच्या तुकोबाऱ्यांकडे काहीच नव्हतं पण गादी सुखाची, झोप सुखाची, आंघोळीला पाणी सुखाचं, कपडे सुखाचे, खायला लाडू सुखाचे, ढेकर सुखाचंच होता. कसं काय तुकोबारा तुमचं जीवन इतकं सुखानं भरलेलं आहे? त्याचं एकच कारण आहे आम्ही गोविंदाच्या शेजारी बसलो. बैसले शेजारी गोविंदाचे शेजारी बसलोत म्हणजे त्याच्याशी जीवन अनन्य केलं. बरं ठीक आहे शेजारी बसणे म्हणजे त्याचं नामचिंतन करा. काय नामचिंतन करू लागला तुम्ही सांगू म्हणले तुकोबारा सांगा ना. खरं सांगू सांगतोच आता. विठोबा रखुमाई टाळी वाजवा भजन करा माय बा. विठोबा बैसले शेजारी गोविंदाचे म्हणून आम्ही आता भगवंताचे शेजारी बसलोत. म्हणून शेजारी बसलोत ना आता मागच फिरणार नाहीत. आची नेम आता न फिरी माघारी. बैसले शेजारी गोविंदाचे शेजारी बसलोत एवढं तुकोबारा थांबले नाही. आम्ही त्या भगवंताची घर रिगी झालोत. अभंगाचं घर रिगे झाले पटरानी घर रिगे झाले पटरानी घर रिगे झाले
घर रिगी झाले पट्टाराने बळी आम्ही त्या भगवंताची घर रिगी झालो म्हणजे त्याच्याशी जीवन अनन्य केलं. ते ज्ञानोबांची घर रिगी ना. पाचा दामाचा गोंगाडाने ना उराली ते मोठा जेविना के बाये कामारी 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 ओ या गोपाळाचे घर रिगे नगे बाई ज्ञानोबरांची घर रिगे. किंवा जनी म्हणे देवा मी झाले हे सवा रिगाले केशवा घर तुझे घर रिगी झालो म्हणजे जीवन अनन्य केलं. अनन्य केलं ए बोलू अनन्य अवस्था ज्ञानाची ज्ञानाची. किंवा आम्ही भक्ती आणि ज्ञान दोन्ही अवस्थेवर गेलो. गोविंदाच्या शेजारी बसलो म्हणजे भक्तीची अवस्था. अनन्य जीवन केलं ज्ञानाची अवस्था. याची भक्ती याची ज्ञान एक विठ्ठलाचे जाण. पण नको ज्ञान मार्ग जरा कठीण आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव का मी भक्त तो देव काय से करी. ज्ञान मार्गाने जरा अहंकार उत्पन्न होण्याची शक्यता असते. कारण नवल अहंकाराची गोटी विशेषणल घ्या ज्ञानाची पाठी सज्ञानाची ज्ञान आलं की अहंकार येतो तो मार्ग नको. आणि एकदा का अहंकार आला की मग फजिती होते. कशी टप गुळगुळगुळ अशी फजिती होते. म्हणून तिकडे चालू आहे का ज्ञान आलं की अहंकार उत्पन्न. मी अनेक उदाहरण देत असतो. मी अनेक उदाहरण देतो बघा. ते ओंकार गुरुजी एक जण ज्ञान आलं की अहंकार जागवतो बघा. एक जण 12 वर्ष अमेरिकेत राहायला पहा. इथलं नाही कोणी अमेरिकेत नाही ना म्हणजे मला दुसऱ्या देशात झाला हो कसं परवाच लांबचा असतो बेलेल बरं हो. एक जण 12 वर्ष अमेरिकेत राहिला आणि गावात आला की कोणी भेटलं की काय म्हणायचा पठ्या 12 वर्ष अमेरिकेत राहिलो म्हणून विचारा काय विचारायचं. कोणी भेटलं की विचारा काय विचारायचं. 12 वर्ष अमेरिकेत राहिलो. लोक म्हणले 1 वर्ष अजून राह पण डोकं खाऊ नको तू 12 वर्ष 1 वर्ष अजून राह तिकडे अमेरिकेत पण आमचं डोकं खाऊ नको ना. तू भेटलं की विचारा 12 वर्ष राहिलो काय पण विचार. ज्ञान बसू द्या ना जागे. काय करावं बघता बघता 2 महिने झाले. गावामध्ये थोडी मीटिंग बसली. मीटिंगमध्ये सगळ्यांना 5-5 मिनटं भाषण केले. आणि एक जण काय म्हणला याला बोलू द्या 5 मिनटं बोलू द्या. 12 वर्ष अमेरिकेत राहिलेला आहे काय दिवा लावलेला आहे त्यालाच माहिती समजा पण बोलू द्या 5 मिनटं. मग ये ना 5 मिनटं गपची बोलून निघून जावं का नाही. तिथं 5 मिनटं बोलला जाता लोकाला काय म्हणला पठ्ठ्या 12 वर्ष अमेरिकेत राहिलेला बरं का. कोणाला काय विचारायचं का असं मला तेवढ्या गर्दीत एक जणानं कोपऱ्यातून बोटवर गेलं तिकून मला विचारायचं असं का. ही पुढं तो पुढे येत होता का तेव्हा ते येताना त्या लोक भेटायचे ते मधात त्याच्या कानात काय सांगायचे चाललास ना याला काहीतरी अवघड विचार. चाललास ना याला काहीतरी अवघड विचार का अरे 2 महिन्यापासून डोकं पिकेलं त्यानं याला काय ते येणार हुशार होतं ते मला आठवणच चाललोय मग डोकं पिकेलं त्यानं आठवणच चाललोय मला थांबा. ते पुढं आलं आणि पुढं आल्याच्या नंतर अमेरिकेत राहणारा काय म्हणलं त्या अमेरिकेत राहणारा म्हणलं त्याला म्हणलं टप ब्या हे कुठं झालंय आता ते अमेरिकेत म्हणलं पुन्हा सांग डबल सांग काय म्हणलं एकदा ते डोक्यात घुसलं ते अमेरिकेत म्हणलं डबल सांग. ते खेड्यातलं म्हणलं टप गुळगुळ बघ ब्या हे कुठं झालं. तसं म्हणलं गुरुजी ते अमेरिकेतलं शांत झालं बा. ते मला 12 वर्ष राहिलो गाड्या पण कोणाच पुस्तकात गेलं नाही. गुळगुळ त्याचं डोकंच काम कर 12 वर्ष कोणाच पुस्तकात गेलं नाही. लोक लय खालून टाळ्या वा त्याला असंच पाहिजे. आता सांग म्हणा टप गुळगुळ काय येतं. आता सांग म्हणा टप गुळगुळ काय येतं. ते काहीच का टप गुळगुळ ते म्हणजे कुठून आणलं टप गुळगुळ ते म्हणजे कायलाच बोलत माहिती कुठून आणलं त्यालाच नाही म्हणजे कायलाच मारता नाही बरोबर. टप गुळगुळ ते काहीच कळलं ना कुठून आणलं टप गुळ काय करावं त्याचा झाला अपमान झाला याचा अमेरिकेत राहण्याचा. हे त्याच्यावर तापलं पहा त्याच्यावर गरम झालं. कोणा हे खेड्यातलं होतं का त्याच्यावर गरम झालं. त्याला मला कुठून आणलं टप गुळगुळ हे टप गुळगुळ कुठून आणलं. ते खेड्यातलं गरीब होतं ते म्हणलं तू सांग ना तुला म्हणलं 12 वर्ष अमेरिकेत राहिलो हे आता सांग ना टप गुळ. हे म्हणलं मला येत नाही तू सांग आता टप गुळगुळ लवकर कुठून. ते खेड्यातलं गरीब होतं ते म्हणलं काय नाही आमच्या घराच्या मागं कवटाचं झाड आहे म्हणलं. कवट नसते का लक्ष्मणपूरचे कवटात हे अमेरिकेतलं म्हणलं कवटाच असू दे नाही तर बेलाच असू दे हे टप गुळगुळ सांगा ते कुठून. ते खेड्यातलं म्हणलं काय नाही आमची तर शियाळे आहेत. हे म्हणलं शियाळे असू दे नाही तर मेंढ्या असू दे गाड्या वाघ आहे पण टप गुळगुळ सांगा ते कुठून.
ते खेड्यातलं गरीब होतं ते म्हणलं काल रात्री 12 वाजता कोट तुटलं मला. आमच्या घराच्या मग कवटा झाडे ना आणि कीर्तन पण घरी गेलो मला. कीर्तन पण घरी गेलो तर झोपलो. रात्री 12 वाजता कोट तुटलं मला. घर मग कवटा झाडावरचं कोट तुटलं आणि पत्रावर पडलं मला. पत्र्याच्या गुळगुळ 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 झालं. खाली शिळी होती मला. शिळीच्या पाठीत पडो. शिळी आडली बिया हे आमच्या घरी झालंय मला. हे आमच्या घरी झालंय मला. हे आमच्या घरी झालं. ते मला हे त्या घरी झालं पण बिया जरी मै निघली ना हे म्हणला तू मन तुसत का मला विचारा म्हणून. म्हणजे आज्ञेने माणसाला काहीच करीत नाही ज्ञान. सज्ञानाचे जोंबे काही ज्ञान आलं की अंकर उत्पन्न होतो पण एवढत नाही. आम्ही दोन्ही अवस्थेवर म्हणजे ह्याची भक्ती ह्याची ज्ञान. एक विठ्ठलची जाण किंवा ज्ञान गिळून निघावा गोविंदो गा म्हणून घर रेगे झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म. एवढंच नाही आता त्या भगवंताचा अंग संग आम्हाला झाला म्हणले अभंगाचं शेवट. बळीयाचा अंग संग झाला बळीयाचा अंग संग बळीयाचा अंग संग नाही भय चिंता तुका म्हणे नाही भय चिंता तुका म्हणे घराले गे झाले पटराने म्हणे घराले गे झाले पटराने नाही भय तुका मन हे बळीयाचा अंग संग पटरानी हे वरली झाले पटरानी वरिले सावळे परब्रह्म वरिले सावळे हे
बळ्याचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे. आता बळ्याचा अंग संग झाला म्हणून आता भय नाही आणि चिंता नाही. नाही भय चिंता तुका म्हणे. बळ्याचा म्हणजे बळ्या माझा पंढरीराव. देवाचा अंग संग झाल्यामुळं आता भय नाही आणि चिंता नाही. म्हणजे चिंता दोघाला असते. कोणाला? नवरा बायकोला. यायला नाही. दोघाला म्हणजे सांसारिकाला असते परमार्थिकाला असते. सांसारिकाला कोणती चिंता? नित्य उठून या खावयाची चिंता सांसारिक मनुष्याला. आणि परमार्थिक मनुष्याला काय मी उद्धार पावेन ऐशी चिंता करी सदा सर्व. पण चिंता राहिली नाही आणि भय राहिलं नाही. भय म्हणजे मला सांगा, माणसाला सगळ्यात जास्त भीती वाटते कोणाची? बायकोची, काळाची. सगळ्यात जास्त भीती काळाची वाटते. पण ती आता काळाची भीती राहिली नाही. कधी काळाची भीती कधी असते माणसाला? जर भगवंताच्या शेजारी नाही बसल्यावर असते. देवाच्या शेजारी बसल्यावर काळाची भीती नसते. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल म्हणजे तिथं काळाची तिकडे चाल हो ना. आणि सरळ ते शेवट पण नाही याच्यात ना का मगापासून हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल. जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरताच्या वाटी बा काळ बांधून नेईल. सरताच्या वाटी बा काळ बांधून नेईल. सरत सेवाटी बा काळ बांधून नेईल. सरत सेवाटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बांधून सांगितलं. एका जनार्दनी आमचे काय बांधाईल. आमच्या काय बांधून जाईल. काय बांधाईल. पिंगळा 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 माधवारी बोल बोल करेगा पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोल बोल करेगा पिंगळा माधवारी. बोल बोल 2 मिनिटं सगळे हातावर 2 मिनिट. वा असा वर्तमान कोटे तुमच्या वर्तमान कोटे. वर्तमान घोटे तुमचे वर्तमान घोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान घोटे तुमचे वर्तमान घोटे. लटकन बोला मी वर्तमान कोटे. लटकन बोलो आम्ही वर्तमान घोटे. लटकन बोला मी वर्तमान कोटे. लटकन बोलो आम्ही वर्तमान घोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे. लटकन बोला मी वर्तमान कोटे. लटकन बोलो आम्ही वर्तमान घोटे. पिंगात बाई पिंगा पिंगात बाई पिंगा. हे पिंगा का बाई पिंगा. पिंगा का बाई पिंगा. अवगा 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 अवघा दागड धिंगा. अवघा दागड धिंगा. अवघा दागड धिंगा. अवघा दागड धिंगा. अवगा दागड धिंगा ग. अवगा दागड धिंगा ग. अवगा दागड धिंगा ग. अवगा दागड धिंगा ग. वा गुरुजी असा आम वाग्या आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरवरी. सावधोने भजने लागा देवा करा कैवारी. हे माझ्या मल्हारीची मारी मल्हारीची मारी. मल्हारीची मारी मल्हारीची मारी.
टाळे वाजा एकदा ओंकार गुरुजी करता एकदा टाळकरी मंडळ करतात टाळे वाजा एकदा असं माय करता राहू द्या हो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम बळीयाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे गरारे गे झाले पट्टराने बळे वरिले सावळे परब्रह्म असू येतं मग त्यात अवकाश गावतळ्यामध्ये जो काय बोलण्याचा प्रयत्न केला जे काय बरोबर असेल ते गुरुवारांचं जे काय चुकत असेल ते माझ्या बुद्धीची दोष म्हणा झालेली सेवा गुरुवारांच्या चरणी तुम्हाला श्रोते मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो पुनश्च एकदा उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आमचे दत्तू अण्णा सपकाळ अण्णा उपस्थित आहेत वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्तपरायण अगदी हृदया अभिन्न आमचे संजयजी महाराज पवार गुरुजी उपस्थित आहेत आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आमचे कैलासजी गुरुजी पवार हे संजू महाराज हजारे गुरुजी उपस्थित आमचे कैलासजी महाराज पवार गुरुजी उपस्थित आहेत आणि अगदी हृदया अभिन्न आमचे मृदंगाचार्य ओंकार दादा कागदे ओंकारजी महाराज उपस्थित आहेत उपस्थित श्री हरिभक्तपरायण आमचे लक्ष्मणजी महाराज कराड लक्ष्मण महाराज उपस्थित आहेत आमचे काकासाहेबजी महाराज आहेत आदरणीय आमचे भाऊसाहेबजी महाराज आहेत उपस्थित गुणीजन महाराज मंडळी एकदा सिस्टीम करता पुन्हा टाळी वाजोबर तुम्हालाही धन्यवाद देतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल 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 बोलिले कोळी वेळे वाकुळे उत्तरे क्षमा करा महाराज विचारला दे कारण आपुला क्षमा करा महाराज तुम्ही ज्ञानेश्वरा का पाया क्षमा करा